नमस्कार, मी संगीता तुमचे स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आज तुम्हाला जी गोल्डन कलरची साडी ट्रेंडिंग मध्ये आहे, तर त्याच्यावरचं ब्लाऊज आज मी तुम्हाला बाहीची डिझाईन करून दाखवणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला ही अशी बाही कट करून शिवता येईल. तर चला, तर मग जास्त वेळ न घालता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला, तर मग आता बघूया आपण कशी बाही कट केलेली आहे. तर मी कट करून घेतलेली आहे. तर याच्या माप सांगते मी तुम्हाला आधी. तर ही डबल फोल्ड आहे, म्हणजे 2 बाहींचं. तर मी तुम्हाला याची माप घेऊन सांगणार आहे. तर डबल करून ठेवलेलं आहे मी. तर याची इकडची साईड आहे तर ती 7 इंच आहे आणि याची लांबी आहे तर 13.5 इंच लांबी कट केलेली आहे. आणि इकडची अपोजिट साईड म्हणजे माझ्या डाव्या हाताला मी 4.5 इंचावर कट करून घेतलेला आहे. तर मी ही बाई कट करून घेतलेली आहे. तर आता आपल्याला सर्वात आधी आपल्याला बाह्या रेडी करून घ्यायच्या आहेत. तर बाह्या रेडी करून घेतल्यानंतर आपल्याला ही बाई तयार करायची आहे. तर सर्वात आधी आपण एक पार्ट बाजूला ठेवून घ्यायचा आहे आणि एक पार्ट घ्यायचा आहे. तर आधी बघायचं आहे की ब्लाऊजची सरळ बाजू कोणती आणि उलटी बाजू कोणती. तर उलटी बाजू ही वरच्या साईडनी ठेवायची आहे आणि इकडच्या साईडनी जी एक्स्ट्रा म्हणजे जास्त आहे बाजू, म्हणजे आपण इकडून 7 इंच कट केलेलं होतं, तर इकडून आपल्याला असं फोल्ड करायचं आहे बाही. बघू शकता तुम्ही अशी अशी फोल्ड करून टीप टाकून घ्यायची आहे. तर मी तुम्हाला आता टीप टाकून दाखवते याच्यावरती. तर बघू शकता या साईडनी मी असं फोल्ड करून टीप टाकून घेतलेली आहे. तर दुसऱ्याही बाहीला आपल्याला तशीच टीप टाकून घ्यायची आहे. तर उलटी बाजू ठेवायची आहे आणि जो जास्त आहे इकडचा कमी भाग आहे आणि इकडचा जास्त आहे, म्हणजे इकडून आपण 4.5 इंच कट केलेला आहे, इकडून 7 इंच कट केलेला आहे. तर इकडच्या साईडने आपल्याला असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि टीप टाकून घ्यायची. हे बघा, दोघीही बाया मी टीप टाकून फोल्ड करून टीप टाकून घेतलेली आहे. तर आता आपल्याला याला चुन्या टाकून घ्यायच्या आहे. तर चुन्या कशा टाकायच्या आहे, तर आपण हा गोट घेतलेला होता, म्हणजे टीप टाकलेली होती, तर ती समोरच्या बाजूला ठेवायची आणि सरळ बाजू ब्लाऊज पीसची वरती ठेवायची आहे आणि इथून आपल्याला छोट्या छोट्या अशा प्लेट घेऊन टीप टाकून घ्यायची आहे. तर बघू शकता तुम्ही अशा अर्धा अर्धा इंचाच्या प्लेट टाकून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. तर मी तुम्हाला देऊन दाखवते. एका साईडनी मी प्लेट देऊन घेतलेली आहे, तर दुसऱ्याही साईडने आपल्याला प्लेट देऊन घ्यायची आहे. तर ह्या साईडने, तर इकडूनही आपल्याला अशा प्लेट देऊन घ्यायच्या आहेत. तर इकडच्या साईडनी, माझ्या साईडनी आपण जिकडून बसलेला असतो ते त्या साईडने आपल्याला प्लेटचं तोंड ठेवायचंय आणि मग प्लेट देऊन घ्यायच्या आहेत. तर ह्याही साईडने आपल्याला आपल्याकडेच प्लेटचं तोंड ठेवायचंय आणि ह्या इकडच्याही साईडला आपल्याकडेच प्लेटचं तोंड ठेवायचंय, म्हणजे दोघी एकाच डायरेक्शन मध्ये प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. तर बघू शकता या प्रकारे बघू शकता या प्रकारे आपण प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. आणि आता आपल्याला आपण जिथे फोल्ड करून गोट दिलेला होता तर तिथे आपल्याला लेस लावायची आहे. तर ही बघा अशी पाईप लेस लावायची आहे आपल्याला. तर आपल्याला ही पाईप लेस लावताना व्यवस्थित काळजी घ्यायची आहे, जेणेकरून ती जर आपल्या सुईच्या खाली आली तर आपली सुई तुटू शकते, म्हणून व्यवस्थित अशी टीप टाकून घ्यायची आहे. तर खालच्या साईडनी आपलं बाहीची सरळ बाजू वरती यायला पाहिजे आणि उलटी बाजू ही खाली जायला पाहिजे आणि खालच्या साईडने आपल्याला अशी लेस लावायची आहे. तर बघू शकता अशी लेस ठेवायची त्याच्यावरती आणि इकडे आपल्याला अर्धा ते पावणे 1 इंच आपल्याला सोडून द्यायचं आहे, जेणेकरून आपण जेव्हा जोडतो ना तेव्हा त्याच्यात लेस जाणार नाही. तर आपल्याला ही अशी लेस अटॅच करून घ्यायची आहे. तर बघू शकता अशी मी ही लेस जोडून घेतलेली आहे. सावकाश अशी जोडून घ्यायची आहे. आता या साडीतला जी लेस होती ती लेस लावायची आहे वरून आपल्याला. तर ही साडीला अटॅच नव्हती, तर ही अशी लेस लावलेली होती, म्हणजे ही आपल्याला उसवून लावता येते. पण जी दुसरी साडी असते ना, जी ओरिजिनल साडी असते ना, तर तिला म्हणजे जो साडीचा कपडा आहे त्यालाच अटॅच करून दिलेली असते ग्लूने. तर ही अशी फ्रिल लावून आपल्याला ही साडीची लेस आहे तर ही आपण काढून घेतलेली आहे. तर ही आपल्याला इथं
जोडायची आहे. तर इकडचा मी थोडासा कट करून टाकणार आहे, उसून गेलेली आहे ती. तर आता आपल्याला अशी ठेवायची आहे याच्यावर आणि मग आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे. तर सावकाश अशी टीप टाकून घ्यायची आहे. तिलाही खूप स्टोन असतात म्हणून व्यवस्थित सावकाशपणे टाकायची आहे, जेणेकरून आपली सुई तुटणार नाही. तर ही बघा अशी जोडून घेतलेली आहे लेस आणि या कोपऱ्याला थोडीशी व्यवस्थित अटॅच करून घ्यायची आहे, जेणेकरून परत निघणार नाही. तर ही पट्टी दिसते आपल्याला, तर ती व्यवस्थित अशी एकदम जवळून आपल्याला कट करून घ्यायची आहे. तर ही पट्टी मी कट करून घेते आता. तर बघू शकता कट करून घेतलेली आहे आणि इकडचा थोडासा कोपरा उचकतो आहे, तर तो पण आपल्याला व्यवस्थित जॉईन करून घ्यायचा आहे. तर तुमच्याही ब्लाऊजची लेस अशी असेल तर तुम्ही अशी जोडू शकता, पण इथून अशी कट करताना व्यवस्थित कट करायची, जेणेकरून आपण जी बाही असते आपली ती कट नाही व्हायला पाहिजे. जर तुम्हाला ही लेस लावायची नसेल तर तुम्ही आपल्याकडे जी रेग्युलर ब्लाउजला आपण लावतो ती गोल्डन कलरची लेस अशी वरतून लावली तरी खूप छान दिसते. तर ही बघा, ही बाई अशी दिसणार आहे. तर ही बघा आता ही रेडी आहे. तर आपल्याला ही आपण जी अशी बाही तयार करून घेतलेली आहे, तर याच्या खाली आपल्याला लावायची आहे. तर आता आपल्याला या बाहीचं सेंटर काढून घ्यायचं आहे, कट देऊन घ्यायचा आहे. तर मी कट देऊन घेतलेला आहे आणि सेंटरचा जो कट आहे तर त्या कट वर व्यवस्थित असं मार्क करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला दिसेल. तिथून आपल्याला 2 इंच मार्क करायचं आहे आणि 2 इंचापासून आपल्याला परत 3 इंचावर मार्क करायचं आहे. इकडे आपल्याला ह्या 3 मार्किंग करायचे आहेत, म्हणजे ही सेंटरची आणि त्याच्यानंतर 2 मार्किंग करायचे आहेत. तर इकडच्याही साईडने आपल्याला तशीच मार्किंग करायची आहे. तर 2 इंचावर मार्क करायचा आहे आणि परत 3 इंचावर मार्क करायचं आहे. बघू शकता आपल्या हे सर्व 1 2 3 4 आणि सेंटरची एक 5 मार्किंग केलेले आहेत आपण. तर आपल्याला ही बाई अशीच ठेवायची आहे. त्याच्यावरती आपण ही बाई तयार केलेली आहे, तर ती सरळ बाजू तिची वरती येऊ द्यायची आहे. बघू शकता तुम्ही या प्रकारे अशी सरळ बाजू वरती ठेवायची आहे आणि या प्लेट दिलेल्या आहेत आपण. तर ते सर्वात महत्वाचं म्हणजे याचं सेंटर काढून घ्यायचं आहे आपल्याला. सेंटर काढून आपण कट देऊन घ्यायचा आहे. तर बघू शकता तुम्ही इथे सेंटर आपण असं काढायचंय. जेव्हा आपण बाही कट करत असतो तेव्हा सेंटर आपण मार्क केलेला असतो आणि कट देऊन घेतलेला असतो तिथे. तर आपल्याला हे प्लेट देऊन घेतलेले आहे आपण. तर त्या प्लेट आपल्याला कशा ठेवायच्या आहे तर व्यवस्थित बघा. तर हा सेंटरचा कट आहे तो याचा या बाईचा या सेंटरवर ठेवायचा आणि आपल्याला आता इथे 3 इंचावर मार्क केलेला आहे. तर 3 इंचापासून आपल्याला इकडच्या 2 इंचापर्यंत आपल्याला हे प्लेट जोडून घ्यायचे आहेत. बघू शकता व्हिडिओमध्ये दिसत असेल तुम्हाला. या प्रकारे तुम्ही जोडून घ्यायचं आहे. हे बघा असं जोडून घ्यायचं आहे. आता आपल्याला इकडच्या साईडनी परत इकडून आपण 3 इंचावर मार्क केलेलं होतं, इथून 2 इंचापर्यंत. तर तिथून आपल्याला इथे ठेवायचं आहे परत आणि 3 इंच जेवढे मार्क केलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे प्लेट ठेवून घ्यायचे आहे. बघू शकता आणि हा मधला भाग असा खुला ठेवायचा आहे. तो नंतर आपण प्लेट देऊन घेणार आहोत. तर सर्वात आधी आता आपण हा जोडून घेऊया. तर हे बघा आता आपल्याला हे सेंटर इथं ठेवून घ्यायचंय. बाहीच्या म्हणजे आपण जी आतमध्ये जोडलेली आहे छोटी बाही, तिथं आपल्याला या वरच्या बाहीचं सेंटर ठेवून घ्यायचं आहे आणि मग जेवढा कापड उरलेला असेल तेवढ्याच्या आपल्याला इकडच्याही साईडने आपल्याला प्लेट देऊन घ्यायच्या आहेत. तर ते जेवढ्या बसतील तेवढ्या 1 2 जेवढ्या प्लेट बसतील तेवढ्या आपल्याला प्लेट देऊन घ्यायच्या आहेत. बघू शकता आपण जेवढा कापड उरलेला होता त्याच्या आपण छोट्या छोट्या प्लेट देऊन घेतलेल्या आहेत आणि ही आपली बाही तयार आहे. तर बघू शकता तुम्ही खूप सुंदर अशी बाही तयार झालेली आहे. घातल्यानंतर बाहीचा लुकही खूप छान येतो.
तर बघू शकता हे ब्लाऊज मी पूर्ण रेडी करून घेतलेला आहे. तर याचा खूप लुक छान आलेला आहे आणि खूप भारी आहे. तर बॅकनेक असं बनवलेलं आहे, मटका गळा आहे, खाली छोटासा बो लावलेला आहे. बघू शकता घातल्यानंतरही खूप छान लुक येतो याचा. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.